उमरेड तालुक्यातील पोहरा पोस्ट टेकेपार तालुका कोही येथे गेल्या काही दिवसांपासून वाघाची दहशत निर्माण झाली असून वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। काही दिवसांपूर्वी वाघाने गावातील शेतकरी अंबादास नवलसा रंगारी यांच्या बैलावर हल्ला करून त्याला ठार केले होते। त्यानंतर आज सकाळी पुन्हा वाघाने गावातील एका घराजवळ असलेल्या शेळीवर हल्ला करत तिला ओढत शेत तळ्याजवळ नेऊन मारल्याची घटना घडली। या घटनेत उपास मारुती मुरुसकर यांची शेळी मृत्युमुखी पडली आहे। तसंच प्रभू अमृत कांबळे यांच्यावरही वाघाने हल्ला केल्याची माहिती समोर आली असून सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनामार्फत नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। दरम्यान परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। वास्तविक पाहता या भागामध्ये सातत्याने वाघाचे हमले होत आहेत। वाघ गावात येत आहे। जंगली जनावरांच्या हौदसामुळे एवढे गावाचे लोक परेशान दहशतीमध्ये आहे। आत्ताच काही दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी एक वाघाची शिकारी या ठिकाणी झाली। वाघावरती हमला केला वाघाने। आता एक बकरी गावात शिरला आणि गावातून त्या कोठ्यातून बकरीला आणलं, तिचा ॲक्च्युली त्यांनी आता वध केलेला आहे। पण त्याच्या आधी एका माणसावरती झडप घेतली, माणूस वाचला तर बकरी त्यांनी हे केली। साधारणतः या भागामध्ये बऱ्याच गावामध्ये दहशतीचं वातावरण आहे। त्या गोठणगावच्या परिसरामध्ये दहेगावमध्ये माणसावरती हमला केला, तो कसाबसा तो पण वाचला, लोक धावले असल्यामुळे। साधारणतः हे वाघ आता गावात येऊ लागले आणि गावात येऊ लागले असल्यामुळं गावाच्या लोकांवरती फार मोठं दहशतीचं वातावरण आहे। बाया आता तुम्ही पाहिले असेल, महिला सकाळी कामाला जातात, लगेच 12 वाजले त्यांना सुट्टी द्यावी लागते। कधी वाघ येईल कधी हमला होईल हे काही नेम सांगता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये मला जसा गावातून फोन आला तसाच मी या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत बोललो। ते पण तुम्ही ऐकलं की वाघाचा बंदोबस्त झाला पाहिजे। वाघाचा बंदोबस्त जर शासकीय कर्मचारी असेल आणि लोकप्रतिनिधी ज्याचं काम आहे ते तर यायला तयारच नाही आहे, त्यांना काही घेणं देणं नाही, ते घरी झोपा काढत आहे। मेले का न गेले का लोक, त्यांना काही घेणं देणं नाही। परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये मी सातत्याने काम करत असल्यामुळं या भागाचा माजी आमदार म्हणून या भागामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारे भागेश्वररावजी फेंडर आहेत, इकडे संदीपजी सुखदेव आहे, इकडे आमचे धनविजय साहेब आहेत, इकडे आमचे चोपकरजी आहेत, हे सगळे आणि गावातले कांबडी परिवार आहेत, हे सगळे राजेशी तिवसकर या ठिकाणी आहेत। यांना भावना वाटल्या की या छोट्या गावामध्ये जर माणसावरती हमले होत आहे, जनावरांवरती हमले होत आहेत, आपण गेलं पाहिजे, त्याच्या दुःखात राहिलं पाहिजे। या भावना हे ठेवून मी अधिकाऱ्यालाही आता आल्याच तुमचे अधिकारी कुठे आहे हे विचारलं। तुमच्या अधिकाऱ्याचं काम आहे तर ते अधिकारी जेवण करायला गेले म्हणून आता त्या SCF मनोज धनविजय यांनी सांगितलं ते अधिकारी येत आहे, आता इथे राहतील। आता ते जनावर तिथं ठेवलेलं आहे, जनावर ठेवलं तर त्यांनी कॅमेरा पण लावलेला आहे। वाघ इथे आल्याशिवाय राहणार नाही, अजून पुन्हा येईल आणि पुन्हा आले। माझ्या शेताच्या त्या पांधनजवळ आहे। रात्री किती वाजता मारलं आणि किती वाजता नाही, बैल माझा वाटेवर मरून होता एका शेतामध्ये। माणसावर इथे हल्ले झाले तुमच्या, पण इथले स्थानिक आमदार आले नाही का? कोणीच नाही येऊन राहिले बाबा, संजय मेश्रामजी आले नाही, कोणी येऊन नाही राहिले। म्हणून याच्यासाठी पर्याय काय करावं, आम्ही शेती करावं, शेती पड्या पाडावं का काय करावं, याच्यासाठी काही पर्याय नाही। आज मी लोकांच्या घरी 4 दिवस झाले, मी एका कुणबी समाजाच्या घरी बैल बांधून मी आपला रेती त्याच्या झाडामध्ये झोपून राहिलो। आमदार आलेच नाही। त्यावेळेस तुम्ही घरोघरी पैसे देऊन आम्हाला मतदान मागल्या आणि आता या अशा शासन या वेळेस तुम्ही फिरून नाही पाहत, हे काय आमची अवदशा आहे? कुठे गेले आमदार खामदार सांगा ना। ज्यावेळेस तुम्हाला मतदानाची वेळ आली तुम्ही हातपाय जोडून आमच्या मतदानाची खिचाताण करून राहिल्या, ना अशा वेळेस तुम्ही सारा नाही देऊन राहिले आम्हाला। आज मी काय ना शेती वाहू आमदार हरवले का, याची दखल तुम्ही घ्या ना। पाहत नाही, माणसावर पण हल्ला केला आहे, आमच्या जनावर पण हल्ला करतात आहे, वावराचे कामं पडले आहेत। कधीच येऊन पाहत नाहीत आमदार खासदार, आम्ही कसे कामं करावा या गावामध्ये कोणी येऊन फिरून पाहत नाही। मी या गावामध्ये आज मला 60 वर्षाची वय झाली, आजपर्यंत आम्ही वाघाचा हौदोस पाहिला नाही, पण या वर्षी एवढा हौदोस वाढला
की मागे माझ्या पुतण्याला पण जखमी केलं, एक गावाजवळचा बैल मारला, गावातलाच बैल मारला. आज घरातून अंगणातून उचलून त्यांनी शेरी वाघानं नेली. याचा बंदोबस्त आमदार खासदारांनी किंवा शासनाने याचा बंदोबस्त करायला पाहिजे. नाही तर आज शेतकऱ्याला शेत्या पडीत राहायची वेळ आलेली आहे. का आम्ही माल समजायचं कसं मजूर जायला तयार नाही. आतापर्यंत एका शेतकऱ्याच्या वाघासाठी मागच्या वेळेस गहू होता तर त्याचा मजूर जायला तयार नाही. मग त्या शेतकऱ्यांना मालाचं इतिहास ठेवा का शेतात? हे शासनाने दखल घ्यायला पाहिजे. आणि कमीत कमी ज्याचं नुकसान झालं, त्या पोराला मारलं, त्याला कमीत कमी शासनाने काहीतरी द्यायला पाहिजे. हां, आज त्या गृहस्थाची बकरी मारलं, त्या बकरीसाठी काहीतरी त्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. गरीब माणूस आहे. गरीब राव नाही मोठा राव, पण त्याला द्यायला पाहिजे ना साहेब. हां, त्या बैलाची भरपावती नाही झाली. हां, म्हणजे केव्हा आज मरण उद्या धरम करा, वर्षभरानं पैसे देतात. हां, 50 1000 रुपयाचा बैल, 1000 रुपयाची वस्तू मरते, 500 रुपये 200 रुपये शासन देते. मग याच्यात काय अर्थ आहे? सर येतो आम्ही शेऱ्या सोडला येतो 4 महिना घडी पण 4 ते बा पुन्हा की सामोर नेऊ तर तो हा इकडून तसा येऊन बकरी पकडला. अच्छा, तुमची बकरी होती? माझी बकरी. त्यानंतर तुम्ही काय केलं? आता फॉरेस्टवाले आले ते बा त्यांनी केलं, पाहून गेले. इथले स्थानिक आमदार नाही आले का तुमचे? नाही कोणीच नाही आले. तुम्ही फोन केला होता त्यांना? आता माहित ना, काही लोकांनी केला होता फोन खरं. आमच्या शेतीचे काम आहेत. आता शेतीमध्ये जाऊन आम्ही केव्हा काम करून रोज वाघाचा हमला करतात आमच्या गावामध्ये. बैल मारला, शेरी मारला, माणसावर हमला केला आमच्या गावामध्ये. कोणी येऊन नाही पाहत, कोणी फिरून नाही पाहत. आमच्या शेतीचे काम पडले आहेत. मागील 15-20 दिवसापासून या परिसरात वाघाचा सातत्याने हैदोस आहे आणि शेतकरी शेतामध्ये जाऊ शकत नाही. मजूर वर्ग हा शेतातील पीक काढण्यासाठी जात नाही. आज शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामध्ये या वाघाने एका कांबळी आमच्या नातेवाईकावरती हमला केलेला आहे आणि एक बैलाची शिकार केली आहे. काल ज्यांनी शेळीची शिकार केली आणि तो वाघ गावामध्ये येऊन सुद्धा म्हणजे गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रशासनाला आम्ही वारंवार इंटिमेशन करून तरी प्रशासन याकडे गांभीर्याने दखल घेत नाही. आम्ही जर यांचा बरोबर या वाघाचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून सन्माननीय आमचे माजी आमदार सुधीरभाऊ पारवे यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. तसेच इथं स्थानिक आमदार असून त्या आमदारांनी कमीत कमी या गावामध्ये येऊन या परिसराची जरा पाहणी करून विचारपूस करायला पाहिजे. आमदार खासदार यांचं कर्तव्य आहे, पण त्यामध्ये ते पण मला तरी वाटते कुठंतरी निष्क्रियपणा त्यांचं जाणवत आहे आणि या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही दहशत निर्माण झाली आहे. आसमानों के आगे है ये सपनों का जहां. पंख लगा कर उड़ भी जाओ, परियों का है आशिया. नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जियां. ड्रीम एशिया.